सो मी तुम्हाला बोलले होते आज माझा ऑफ आहे. सो आम्ही आज बाहेर जाण्याचा प्लॅन केला होता. आमचा प्लॅन ठरलेला आहे आणि आम्ही चाललो आहोत कुठं जेवायला, इंडियन रेस्टॉरंटला जेवायला. हिने मॅगी आणि आम्ही पोट नाही भरलं वाटतं. प्लीज मला सांगा. मी आज घातलेला आहे तिघांची तिघडी आम्ही चाललोय मस्त लंच डिनर करायला. लंच हा दुपारीच आमचा सुशांत माणूस आता सगळं कसं लोटून होते घरात कसं खायचं म्हटलं जायचंय. मग मला खाऊ वाटलं. मग मी म्हटलं याला चल आपण जायचंय उद्या जायचंय. मग याच्या पण तोंडाला पाणी आलं. हे काय म्हणते की आज जायचं नाही, सगळं ब्लँकेट घेऊन झोपून राहिले. थांबा गाईस, मला काहीतरी दाखवतो. मी जेव्हा चालू मला दुखदुखाली होती. अरे मी चाललो होतो, माझं लक्ष नाही. मी म्हटलं कोण पोहत होतो. म्हणून तुम्हाला फोटो टाकला की म्हटलं जाताना तुम्ही मला काय वाटलं ते नंतर आणि मी लई घाबरले. मी असं होतं, मी असे फोन बघत होते, टाइम बघत होते आणि पण खाय हे काय झालं मी बघितलंच नाही. गाईचं मला बघा आता घेते दाखवतो. ते लावून घाबरायला येतं पुढच्या हे बघा कोण आहे टिल्लू बघा घराच्या बाहेर. हे बघा दोघी पुढं पुढं पळत येत नसत्या, ब्लॉग मध्ये येत नाही. आम्ही जाणार आहे. भूक लागली नाही सांग की. चांगली झाली ती ओव्हर मिडी. आजकाल ओव्हर मिडियम खाऊ वाटतंय पोरीला. चालणार आहे आता. आम्ही पकडणार ट्रेन. मग तिथं आम्ही जाणार आहे थोडंसं वॉकिंग. 15-20 मिनिट्समध्ये वॉकिंग तेवढं जास्त म्हणू शकतं. पण काय नाही की आमच्यासोबत आहेत की मग तुम्हाला पण आमच्यासोबत मस्त थोडीशी रस्त्याची शेअर करेन. काय गाईस बघा, ओळखलं का मला? नाही ना मला लक्ष्मी तिला खूप थंडी वाजते. खूप थंडी वाजते. इथं आमचा ब्लॉग चालू नाही म्हणते आम्हाला लाईनर दिकायला. कोणाचं काय तर कोणाचं काय जाऊ द्या, नसू नका. मी एवढा मास्क घातलेला आहे कारण की खूप वारा आहे आणि मला थंडी खूप वाजते. माझा आवाज क्लिअर येत नसेल. 6:30 वाजलेले आहे आणि त्या रस्त्यावरती कोणच नाही. काळा कुत्र पण नाही. तर कुत्रे पण तसं नसतातच. आणि मी बोलते तर मला जरा दाखवते बघा. आता ते उलट घेतले की आता तुझा हात दिसणार आहे, त्यामुळे आम्ही दिसणारच नाहीये. काय करायचं गुंडा बनेगा रे तू. घ्या बरं आता एवढे ज्ञान देते हिला पकडायला देऊ आपण. घ्या बघा आता इथून सुरुवात दिलं ती पकडायला ज्ञान देते. असं बघा असं पकडलं तर बघा 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 प्रो ब्लॉगर मला असेच करतात. बरं आम्ही आलो स्टेशनवरती. अजून स्टेशन ट्रेन यायला बाकी 10 मिनिटं आणि असं वाटायला लागलंय की इथे दुष्काळ पडलेला आहे. तुम्ही बघू शकता रोडवरती कोणीच नाही, कोणीच नाहीये. क्या हुआ? गांव में कोई नहीं है ठाकुर साहब. पूरा गांव खाली है. ते कोणतं अंधेरा गांव में कोई भी नहीं. जी हाँ, पूरा गांव खाली है. सुनसान मर गए सब गांव वाले. आणि आताशी वाजत फक्त 6:30. आणि स्टेशनवरती पण तुम्ही बघू शकता कोणतेच लोक नाहीयेत, काहीच नाहीयेत. सगळं रिकाम आहे. आणि एक तर मुंबईच्या स्टेशनवरती गर्दी थोडीफार असते. इथलं बघा, इथे बघा इथं कोणीच नाहीये, सन्नाटा आहे इथं खूप. आम्ही ट्रेनची वाट बघतो. आमची ट्रेन भेटेल तर आम्ही जाऊ. मग आम्ही जाऊ. ते बघा जरा काहीतरी कमेंट करा. ही बघा मध्येच काहीतरी भटकती आत्मा आहे. मध्येच शांत, मध्येच हसती, मध्येच रडती, मध्येच आमच्यावरती चिडती. काय करावं काय माहिती. जरा पडदा हटाव काय म्हणते पडदा. बघ 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 लगेच ॲटिट्यूडचं बघा बघा लगेच लगेच. तुम्ही बघू शकता केवढीची ट्रेन आहे ही. बघा इथून चालू झाली आणि तिथे जाऊन ती पुढे जाऊन संपली. बघू शकता तुम्ही. फक्त एकच डब्बा आहे. आता तुम्ही म्हणू शकता एक डब्याची ट्रेन आहे, बस संपली. इथून सुरू झाली तिथूनची ट्रेन संपली, तिथनं संपली. सगळे लोक उतरले तिथून आणि बघा ट्रेन. चला नाही तुम्हाला मी म्हणलं होतं ना मागच्या व्हिडिओमध्ये की तुम्हाला थोड्या दिवसात कळेल मी सगळ्या मोठा जोक आहे ते बघा. नाही असं काही नाही. बघ करत असते. आता उतरला आता आम्ही जातोय पुढच्या पुढे दाखवतो. ये राजू
इकडे बघा कुठे मागे मागे बघते तिला वाटलं मागून व्हिडिओ काढतोय हे हसते इथून नुसतं हसायला येतं हिला घरचं पर्यंत आलेलं आहे मी ना किती वेळा बोलले चला परत पण हे दोघं अबे इथं कॉफी शॉप ओपन झालं फक्त स्टारबक्सचं नाही आहे नॉर्मल आहे तुम्ही बघू शकता इथं गाईड्स अशी इथं दुकानं आहेत असे इथं दुकानं आहेत असे तिकडं पण वेंडीज वगैरे बर्गरची दुकानं आहेत अशी इथे एक बिल्डिंग आहे असं इकडं असतं इकडं आहे स्कुबाचं आहे इकडे कॉफी शॉप आहे आणि बघू शकता दोघे पुढे चालले आहेत मला ब्लॉग चालत कुठले हा भाई तुम्ही किती खाल्ले आज तुझ्या कुठे बघू शकते इथं अच्छा यांचा म्हणणं असं आहे चॉप पॉश स्टिकरमध्ये मोमोज चांगले भेटतात आमचा पस्का झाला आहे मला तुम्ही ब्लॉग चालू केला पण ब्लॉग चालूच नव्हता गेला फायनली 40 मिनिटांनी आम्ही चालत आवाजवर खाली होतोय आम्ही फायनली इथं पोहोचलेलो आहे बघू शकता तुम्ही हे बघा करी किचन हे त्यांचे भांडणं चालू झाले ही म्हणते धक्का देते म्हणजे असे फायनली पोहोचलोय आता आम्ही मध्ये जातो आणि तुम्हाला फोटो सांगतो काय खातो काय नाही चला बाय बाय गाईज बघू शकते हिला किडनॅप केलंय हिला किडनॅप केलं बघा याच्यात क्लोरोफॉर्म आहे चुकली बघा इथलं एम्बियन्स किती छान आहे ते बघा सुंदर मुलं हे बघा किती छान आहे भारी वाटतं इथं आलं की असं छान फील होतं झोप येत नाही बाकी रेस्टॉरंटमध्ये गेलं ना थोडं झोप येते शटअप गाईस हे बघा पेंटिंग सुंदर आहे ही पेंटिंग बचा सो फाइनली हमारा खाना आ चुका है हमने आज मंगाया है गोट करी सुशांत की खुशी देखो खाने की गोट करी दिखा रहा है और उसके साथ राइस मस्त टेस्टी बहुत दिख रहा है अभी हम खा के देखते कैसा है बहुत भूख लगी है हम सभी को है तुट पड़ो सो फायनली आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता परत चाललो आहे आमच्या घराकडे कुठे गेली पोरं आणि टुगामध्ये आमची लस्सी आहे आमची लस्सी बघू शकता आम्ही आणि आम्हाला बडीशॉप पण भेटलेली आहे जे काही एवढं दिसणार नाही अंधारात मग आता आम्ही परत चाललो आहे स्टेशनला ट्रेन पकडून घरी जायला आम्ही स्टेशनवरती पोचलेला आहे आणि आमचा पार्टनर सुशांत काय जातं तुला काय जावं तुला हां बिचारा असं वाटतंय की कोणत्या त्याला पिशवीत कधी कोणी दिलं पिशवी काय खाल तुला असं विचार बसलेला आहे आणि सगळ्यात थंडी आहे ना मग बोलता पण येत नाही आता फायनली आम्ही 40 मिनिटांनी परत घरी पोहोचलेलो आहे यानंतर आम्ही घरी आलेलो आहे आम्ही घरी येऊन मस्त झोपणार आहे आम्ही बसलेलो आहे आम्ही एन्जॉय केला मजा केली मस्त खाल्लं पिल्लं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तरी प्लीज लवकर जाऊन सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट्स करा थँक्यू बाय बाय गुड नाईट बाय 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 भेटू पुढच्या व्लॉगला बाय बाय दिसली का मी